नमस्कार. स्वराज स्पेशलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत गुळाचा शिरा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण बघणार आहोत गुळाचा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर खूप छान लागतो गुळाचा शिरा, साखरेपेक्षा खूपच अप्रतिम लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि खूप सोपा आहे बनवायला. तर आता आपण इथे घेतलेलं आहे 1 वाटी तूप, 1 वाटी थोडासा जाड रवा आहे, 1 वाटी गूळ घ्यायचा आहे आणि 2-3 वेलदोडे घ्यायचे आहेत. त्याची आपण पूड करून घ्यायची आहे आणि ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार आपण टाकायचे आहेत. ड्रायफ्रूट्स टाकताना आधी तळून घ्यायचे आहेत. आता इथे मी 1 वाटी गूळ आणि 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि ते मी आता इथे उकळवून घेणार आहे. आणि ते पाणी टाकताना सुद्धा रव्यामध्ये टाकताना ते आपण गाळून घ्यायचं आहे, कारण कधी कधी गुळामध्ये घाण असते, त्यामुळे ते पाणीसुद्धा आपण गाळून घ्यायचं आहे. आता आपलं पाणी इथे उकळलेलं आहे. तर आता आपण रवा भाजून घेऊया. रवा मस्तपैकी खरपूस भाजायचा आहे, सोनेरी रंग येईपर्यंत. आता आपण इथे तूप टाकून घेऊया. इथे मी साजूक तूप वापरलेलं आहे. हे तूप मी घरीच बनवलेलं आहे. मी तूप कसं बनवायचं तो पण व्हिडिओ टाकणार आहे. सोनेरी रंग येईपर्यंत आपण रवा मस्तपैकी भाजायचा आहे. रवा जर चांगला भाजला नाही तर तो खायलासुद्धा चांगला लागणार नाही. त्यामुळे रवा छान आधी भाजून घ्यायचा आहे. लो टू मीडियम फ्लेमवरच भाजायचा आहे. मोठा गॅस करायचा नाही आहे, मोठी फ्लेम करायची नाही आहे, नाहीतर तो करपू शकतो. आता रवा इथे हलका झालेला आहे. आता आपला रवा इथे छान भाजून झालेला आहे, सोनेरी रंग आलेला आहे, खरपूस भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकतात. आता ह्याच्यामध्ये आपण गुळाचं पाणी टाकून घेऊया. गुळाच्या पाण्याला उकळी आली की गॅस लगेच बंद करायचा आहे. आपल्याला गूळ फक्त विरघळून घ्यायचं आहे, त्याचा पाक करायचा नाही आहे. हे गुळाचं पाणी गाळून घ्यायचं आहे. आता पटकन पाणी शोषलं जातं रव्यामध्ये. व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. कलर किती छान दिसतोय गुळामुळे. आणि खायला पण अतिशय टेस्टी लागतो, साखरेपेक्षा खूपच छान लागतो. माझे मिस्टरसुद्धा म्हटले की किती छान झाला आहे म्हणे शिरा. म्हटलं हो, तो गुळाचा शिरा आहे, साखरेचा नाही आहे म्हटलं. तर गुळाचा असल्यामुळे इतका छान लागत होता तो. तर आता सगळं एकजीव झालेलं आहे, पण तरी व्हाईट व्हाईट रवा त्याच्यामध्ये दिसतोय, म्हणजे तो रवा अजून कच्चा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अजून पाणी लागणार आहे. आता आपण इथे वेलची पूड टाकून घेतलेली आहे. वेलचीमुळे सुद्धा खूप छान टेस्ट येते, तुम्ही नक्की टाकून बघा. हे सगळं एकजीव करायचं आहे. आणि ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे. आता आपण एक वाफ काढून घेऊया, एखादा मिनटं, अर्धा मिनटं. आता इथे मी तिसरं बाऊल पाणी टाकलेलं आहे. हे पाणीसुद्धा गरम केलेलं आहे मी, उकळवून घ्यायचं आहे पाणी.
पाणी उकळल्यामुळे तो रवा जो आहे तो असा मोकळा मोकळा होतो. शिरा जो आहे ना आपला तो असा मोकळा मोकळा होतो आणि खायला खूप छान लागतो. त्यामुळे पाणी उकळलेलेच टाकायचे आहे, थंड पाणी टाकू नका. आता इथे आपण 4थं बाऊल पाणी टाकलेलं आहे. आता हे पण आपण एकजीव करून घेऊया. थोडीशी पुन्हा आपण वाफ काढून घेऊया. आता आपला शिरा मस्तपैकी रेडी झालेला आहे. त्याच्यावरती तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तळून टाका. तळल्यामुळे त्याची टेस्ट इतकी छान येते. आणि तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.